पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून संतापलेल्या आयटी अभियंत्याने आपल्या 3.5 वर्षाचा मुलाचा चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना घडली। हिम्मत टिकेटी असं खून झालेल्या मुलाचं नाव शुक्रवारी 21 मार्चला दुपारी नगर रोड दर्ग्याच्या बाजूला पराशर सोसायटी विमानतळ परिसरातील निर्जन स्थळी मुलाचा मृतदेह आढळून आला। माधव टिकेटी असं खून करणाऱ्या नराधम बापाचं नाव असून त्याला चंदननगर पोलिसांनी अटक केली। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी 20 मार्चला दुपारी 12:30च्या सुमारास स्वरूपा या घरी असताना माधव हा राहत्या घरातून मुलगी ही शाळेतून येणार असल्यामुळे तिला घेऊन येतो असं सांगून मुलगा हिम्मतलाही सोबत घेऊन गेला, परंतु मुलीला बसमधून न घेता बाहेर निघून गेला। त्यानं सोबत मुलालाही नेलं। त्यानंतर ते परत माघारी आले नाही। त्यानंतर स्वरूपा यांनी माधवच्या मोबाईलवर फोन केला असता त्यानं हिम्मतला बाहेर घेऊन सिगारेट पिण्यासाठी आलो असं सांगितलं। माधव रात्री उशिरापर्यंत घरी आलाच नाही, तसंच मुलालाही आणून सोडलं नाही। यावेळी त्याचा फोन देखील बंद लागला। तेव्हा स्वरूपा यांनी नातेवाईकांकडे आणि आजूबाजूला चौकशी करून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। कुठेच दोघांचा पत्ता लागत नाही हे लक्षात आल्यानंतर स्वरूपा यांनी 21 तारखेला रात्री 12:30च्या सुमारास चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेतली। मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करता चंदननगर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। त्यांनी माधवकडे चौकशी केली, मात्र त्याने आपण दारू पिल्यानंतर सिगारेट ओरडत असताना हडपसर येथील बस स्टँडवर तो हरवला असल्याचं सांगितलं। पोलिसांना माधवच्या बोलण्यावर संशय आला। दरम्यान पोलीस पथकानं माधवला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली। त्यानंतर त्याच्याकडून या धक्कादायक प्रकरणाची माहिती मिळाली। मुलाचा खून करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं। तपासादरम्यान पोलिसांना नराधम माधवचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं। त्यामध्ये माधव मुलगा हिम्मतला घेऊन जाताना दिसतो। तसेच एका दुकानातून त्यानं ब्लेड आणि चाकू देखील खरेदी केला। त्यानंतर त्याने गुरुवारी दुपारी 2:30 ते 2:45च्या सुमारास मुलगा हिम्मतला चाकूने गळा कापून खून केला। त्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच फेकून दिल्यानंतर लॉजवर येऊन झोपला। या संपूर्ण प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे।